आसाम आणि केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावलाय। अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित राज्यांना आर्थिक मदत महाराष्ट्राकडून दिली जाणार आहे। महाराष्ट्र सरकारकडून दोन्ही राज्यांना प्रत्येकी 10 कोटींची मदत दिली जाणार आहे। मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जाते। रिगल सिनेमा येथून आंदोलनाला सुरुवात झाली तर रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। केरे पाटलांना रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी अडवलं तर मंत्रालयामध्ये केरे पाटील आणि शिंदे यांच्यामध्ये आता भेट होणार असल्याचं कळत आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसलाय। कुस्तीपटू विनेश फोगाट अयोग्य घोषित झाली आहे। ऑलिम्पिक संघटनेकडून विनेश फोगाट अपात्र घोषित करण्यात आली आहे। 50 किलोपेक्षा काही ग्रॅम वजन वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे। 3 सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे। निवडणूक आयोगाने ही राज्यसभेची निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे। काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी वादग्रस्त विधान केलंय। बांगलादेश सारखी स्थिती भारतातही होऊ शकते असं या ठिकाणी सलमान खुर्शीद यांनी म्हटलेलं आहे।